Good morning, students. I welcome all of you for this video lecture. We are discussing the topic Introduction to the Statistics, and I have given 3 lectures till today. This is the 4th one. This lecture is on the subunit diagrammatic representation of data, and specifically on a very popular and well-known diagram, that is pie chart. Okay, so plan of this lecture is, what is pie chart, we will discuss. Then how to construct a pie chart from the given data, and then we will see one numerical example on how to construct a pie diagram from the given data. The rest of the points, if the time permits, we can talk about that. But I think today we will discuss about pie chart only. So what is this pie chart? Pie chart is definition in simple words. Let me tell you. पाय चार्टची डेफिनेशन आपण कशा पद्धतीने देणार आहोत. द रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा बाय मीन्स ऑफ ए सर्कल of appropriate radius divided into different sectors whose areas are proportional to the data values. तर पाय चार्ट म्हणजे काय, तर आपल्याकडं जो स्टॅटिस्टिकल डेटा असेल तो डेटा आपण एका वर्तुळाच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडायचा असतो. पण ते वर्तुळ कशा पद्धतीचं आहे, तर इट इज डिवायडेड इंटू डिफरंट सेक्टर्स. त्याचे वेगवेगळे भाग करायचे आणि त्यातला प्रत्येक भाग म्हणजे आपल्या डेटा व्हॅल्यूच्या प्रमाणात असणार आहे, प्रपोर्शनमध्ये असणार आहे. सो इट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा बाय मीन्स ऑफ ए सर्कल ऑफ ॲप्रोप्रिएट रेडियस divided into different sectors whose areas are proportional to the data values. ती फॉर्मल डेफिनेशन आहे. म्हणजे तुम्हाला जर डिफाईन पाय चार्ट असा प्रश्न आला तर तुम्ही अशा पद्धतीने त्याची डेफिनेशन लिहू शकता. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे सर्कल जे आपण काढणार आहोत, वर्तुळ आपण ज्याला काढतो त्याला वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला आवश्यक असते त्याची त्रिज्या किती आहे, दॅट इज अ रेडियस. किती त्रिज्येचं वर्तुळ आपण काढायचं. तर आता किती त्रिज्येचं काढायचं ह्याच्यासाठी जो शब्द वापरलेला आहे डेफिनेशनमध्ये पहा, ॲप्रोप्रिएट रेडियस. ह्याचा अर्थ काय, तुम्हाला जी योग्य वाटेल त्या रेडियसचं सर्कल तुम्ही ड्रॉ करायचं. म्हणजे खूप छोटं वर्तुळ म्हणजे कमी त्रिज्या घेतली किंवा खूप जास्त त्रिज्या घेतली म्हणजे खूप मोठं वर्तुळ घेतलं तरी पाय डायग्राम आपल्याला चांगली दिसेल याची खात्री देता येत नाही. खूप छोटं वर्तुळ असेल तर डेटा आपण अत्यंत गिजमिडपणानं लोकांना ओळखू येणार नाही अशा पद्धतीने जाऊ शकतो. किंवा खूप मोठ्या रेडियसचं सर्कल घेतलं तर ते
ज्या ठिकाणी, ज्या रिपोर्टमध्ये, ज्या आन्सर पेपरमध्ये, ज्या नोटबुकमध्ये, कोणत्याही ठिकाणी जिथं आपल्याला डेटा तो रिप्रेझेंट करायचा आहे तिथं ते इनॲप्रोप्रिएट दिसून येईल. त्यामुळं आपण ज्या ठिकाणी पाय चार्ट काढणार आहोत त्या ठिकाणी आपल्यासाठी स्पेस किती आहे, व्यवस्थितपणे आपल्याला बघता येईल, त्यातल्या व्हॅल्यूज शोधता येतील अशा पद्धतीचं सर्कल आपण त्याच्यामध्ये ड्रॉ करायचं. आता एखाद्याने 5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं, एखाद्याने 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं, एखाद्याने 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं, इट डझंट मॅटर. त्याचा डेटाशी काही संबंध नाही आहे त्याचा. म्हणजे त्रिज्या त्यातल्या कोणत्याही गोष्टीवरती फोकस करत नाही आहे, डेटाचा वेगळेपणा दाखवत नाही आहे. त्यामुळं सर्कल छोटा आहे की मोठा आहे, ह्याच्यावरून डेटा लहान आहे की मोठा आहे हे काही त्याच्याशी संबंध नाही आहे. It has nothing to do with the radius of the circle or the total area of the circle. त्यामुळे आपल्याला जो शेप योग्य वाटेल, दिसायला सुंदर असेल अशा पद्धतीचं सर्कल आपण ड्रॉ करायचं. आता ते सर्कल ड्रॉ करत असताना मग काही आपल्याला जो डेटा आपल्याकडे आहे त्या डेटाचं कॅल्क्युलेशन करणं आवश्यक असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. आता उदाहरणार्थ इथे एक एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल आहे तर मुलं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कशा पद्धतीने त्यांचा वेळ घालवतात याच्या संदर्भातला हा डेटा आहे. ओके, तर हा आपल्याला पाय चार्टच्या मदतीने दाखवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्यासाठी ह्याच्या स्टेप्स आहेत. स्टेप्स इन द कन्स्ट्रक्शन ऑफ पाय चार्ट. स्टेप्स इन द कन्स्ट्रक्शन ऑफ पाय चार्ट. तर पहिली स्टेप आहे पहा, कन्वर्ट गिवन डेटा व्हॅल्यूज इंटू अँगल्स बाय अप्लाइंग द फॉर्म्युला. हे आपलं उदाहरणार्थ सर्कल आहे, त्याचे वेगवेगळे पार्ट्स करायचे आहेत. त्यामुळे काय करावं लागणार आपल्याला तर दिलेल्या व्हॅल्यूज ह्या अँगलमध्ये कन्वर्ट कराव्या लागतील. आणि त्यासाठीचा फॉर्म्युला आहे अँगल ऑफ द कॉम्पोनंट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ द कॉम्पोनंट डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360. म्हणजे जसं की आत्ता तुम्हाला मी दाखवलेल्या उदाहरणामध्ये नंबर ऑफ आवर्स स्पेंड बाय चिल्ड्रेन, ह्याची जी एकूण व्हॅल्यू आहे म्हणजे त्या सर्व कॉलमची जी टोटल आहे ती टोटल व्हॅल्यू येणार. आणि उदाहरणार्थ त्यापैकी झोपण्यासाठी किती वेळ, टी व्ही पाहण्यासाठी किती वेळ, अभ्यासासाठी किती वेळ, हा एक त्याचा कॉम्पोनंट झाला. मग प्रत्येक कॉम्पोनंटसाठी आपण अशा पद्धतीने अँगल कॅल्क्युलेट करणार. अँगल ऑफ द कॉम्पोनंट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ द कॉम्पोनंट डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360 डिग्री. 360 म्हणजे काय तर एकूण एक वर्तुळ ज्यावेळेला पूर्ण होतं त्यावेळेला 360 अंशाचा कोन म्हणजे संपूर्ण एक वर्तुळ, म्हणून ते 360ने आपण त्याला गुणतो. आता एकदा कॅल्क्युलेशन झाल्यानंतर दुसरी स्टेप आहे की कन्स्ट्रक्ट ए सर्कल ऑफ ॲप्रोप्रिएट रेडियस. म्हणजे आत्ता मी तुम्हाला म्हणालो की आपल्याला योग्य दिसेल अशा पद्धतीचं एक वर्तुळ काढायचं आहे आपण. तिसरी स्टेप काय, डिवाइड द सर्कल इंटू डिफरंट सेक्टर्स यूजिंग अँगल्स कम्प्युटेड इन स्टेप 1 विथ द हेल्प ऑफ प्रोट्रॅक्टर. म्हणजे काय तर कोनमापक असतोय. प्रोट्रॅक्टर म्हणजे कंपास पेटीमध्ये तुमच्याकडे कोनमापक असतोय, अर्धवर्तुळकार आकाराचा असा कोनमापक असतोय. त्याच्या मदतीने काय करायचं की प्रत्येक कॉम्पोनंटला किती अँगल आलेला आहे त्याच्यानुसार त्या वर्तुळाचे भाग करायचे, तुकडे करायचे त्याचे. आणि शेवटची स्टेप म्हणजे यूज डिफरंट शेड्स ऑर कलर्स टू डिस्टिंग्विश सेक्टर्स फ्रॉम इच अदर. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या त्याच्यामध्ये छटा दाखवू शकता, शेड्स. जर शक्य असेल आपल्याला तर त्यासाठी कलर्स आपण वापरू शकतो
की एकमेकापासून ते भाग वेगवेगळे दिसावेत. आता परीक्षेमध्ये तुम्हाला कलर्स वगैरे वापरण्याला परवानगी नाही आहे, तर तुम्ही पेन्सिलच्या मदतीने त्याच्यामध्ये वेगळं शेडिंग करू शकता, किंवा यू कॅन कीप दॅट सेक्टर्स ब्लँक. सिम्पली त्याच्यामध्ये त्या प्रत्येक कंपोनंटचं नाव लिहिलं तरी दॅट इज इनफ. परीक्षेमध्ये ते आपल्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीचे ह्याचे 4 स्टेप्स आहेत. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, कॅल्क्युलेशन टेबल तयार करायचं. दुसऱ्या स्टेपमध्ये वर्तुळ काढायचं. तिसऱ्या स्टेपमध्ये त्या वर्तुळाचे वेगवेगळे भाग करायचे. आणि चौथ्या स्टेपमध्ये ते जे पाय डायग्राम आहे त्याचं लेबलिंग करायचं. थोडक्यात वी हॅव टू गिव्ह द लेबल्स सो दॅट वन कॅन रीड दॅट पाय चार्ट इझिली. ओके. आता ह्या जे 4 स्टेप्स आहेत त्या आपण एका एक्झाम्पलच्या मदतीने समजावून घेऊया. ओके. सो यू विल गेट क्लिअर पिक्चर ऑफ दॅट. आता हे एक एक्झाम्पल आहे, न्यूमेरिकल प्रॉब्लेम. तो कसा आहे, द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ आवर्स spent by a child on different events on a working day. Represent the data on a pie chart. म्हणजे एक मूल त्याची जी वर्किंग आवर्स आहेत त्या वर्किंग आवर्समधला त्याचा जो वेळ आहे, म्हणजे आता इथं नंबर ऑफ आवर्स या कॉलमची जर तुम्ही टोटल केली तर ती टोटल किती येते बघा, यू विल गेट 24 आवर्स. संपूर्ण दिवस आहे ना त्याच्यामध्ये. 24 आवर्स पर डे आपल्याकडे असतात. त्यातलं ते मूल कोणकोणत्या गोष्टीवरती वेळ घालवते. शाळेमध्ये त्याचे 6 तास जातात, झोपण्यामध्ये त्याचे 8 तास जातात, 2 तास ते खेळत असते, पुन्हा 4 तास ते अभ्यास करत असते, 1 तास ते टी व्ही पाहत असते, आणि अदर्स जे ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येत नाही आहेत त्याला 3 तास लागतात. ओके. असं हे 24 तासाचं ब्रेकअप आहे. हे आपल्याला पाय डायग्रामच्या मदतीने कसं मांडता येईल त्यात आपण बघूया. तर पहिल्यांदा स्टेप 1 म्हणजे आपण कॅल्क्युलेशन करतो. कॅल्क्युलेशन टेबल जे दिलेले 2 कॉलम आहेत प्रॉब्लेममध्ये ते आहे असे आपण घेतले. ॲक्टिव्हिटी, नंबर ऑफ आवर्स. नंबर ऑफ आवर्स या कॉलमची टोटल केली ते 24 आहे. आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मेजर ऑफ सेंट्रल अँगल म्हणजे अँगल ऑफ द कंपोनंट, त्याचा फॉर्म्युला. स्कूल व्हॅल्यू आहे 6. 6 डिवायडेड बाय 24 इंटू 360 डिग्री. ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते किती येते, 90. करून पाहतो मी कॅल्क्युलेटरवरती. दुसरा कंपोनंट 8 भागिले 24 गुणिले 360, 120. आता काही वेळेला असं होऊ शकतं की या व्हॅल्यूज फ्रॅक्शनमध्ये येऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ व्हॅल्यू तुम्हाला 90.23 आली तर तुम्ही त्याचं राऊंडिंग करायचं आहे जेणेकरून ह्या अँगल ह्या कॉलमची टोटल 360 यायला पाहिजे. सो प्रत्येक ठिकाणचा कंपोनंट घेऊन याचा अँगल कॅल्क्युलेट केला आहे आणि तो अँगल किती, त्याच्या व्हॅल्यूज मिळाल्यात 90 डिग्री, 120 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, 15 डिग्री आणि 45 डिग्री. अशा मदतीने हा कॅल्क्युलेशन टेबल आपल्याला पूर्ण करता येईल. त्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो स्टेप नंबर 1 मध्ये तो फॉर्म्युला पण जो आहे तो या ठिकाणी वापरलेला आहे. ओके. सो आता नेक्स्ट वी हॅव डन दिस. म्हणजे एक सर्कल आहे पहा. आता कुठून सुरुवात करायची, तर एक हॉरिझॉन्टल रेडियस निवडली म्हणजे समांतर एक्स ॲक्सिसला, अशा आडव्या हॉरिझॉन्टल ॲक्सिसला समांतर असलेली रेषा मी निवडली आणि तिथून पहिला अँगल 90
त्यामुळे बरोबर असा हा काटकोणामध्ये वर्तुळाचा 1/4 भाग त्याच्यामध्ये आला आहे. 90. आता तिथून पुढं 45 कोनमापकाच्या साह्याने मला ते मोजता येते. तिथून पुढं 45 संपल्यानंतर तिथून पुढं 15, ते संपल्यानंतर तिथून पुढं 60%, त्याच्या पुढं 30% आणि उरलेला भाग 120 अशा पद्धतीने येईल. तर ह्या पायचार्टमध्ये पहा वेगवेगळ्या रंगाने, अर्थात आय हॅव डन इट विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर सो दॅट आय हॅव टेकन द लिबर्टी टू यूज कलर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला परीक्षेमध्ये एवढी लिबर्टी असणार नाही आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तर हे वर्तुळ त्याचे वेगवेगळे भाग करून त्याच्यामध्ये त्याची मापं किंवा त्याचं नाव, म्हणजे उदाहरणार्थ 90 डिग्री आहे तिथं स्कूल तुम्ही लिहिला, ते 45 डिग्री आहे तिथं तुम्ही स्लीप लिहिला. म्हणजे अशा पद्धतीने ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या तिथं तुम्ही मांडू शकता. आता आणि एक एक्झाम्पल आहे. द फेवरेट फ्लेवर्स ऑफ आईस्क्रीम फॉर द चिल्ड्रन वेल लोकॅलिटी आर गिवन इन पर्सेंटेज ॲज फॉलो. आता काही वेळेला डेटा कसा दिला जातो, तर तुम्हाला तो पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये दिला जाईल. आता तुम्ही याची टोटल केली तर तुमच्या लक्षात येईल की 100% येते टोटल. म्हणजे व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, केसर, पिस्ता, मँगो असे 5 ब्रँड आहेत, म्हणजे फ्लेवर्स आहेत आईस्क्रीमचे वेगवेगळे. आणि मग मुलांना कोणता फ्लेवर किती प्रमाणात आवडतो आहे त्याची टक्केवारी दिलेली आहे. मग ती कदाचित 100 मुलांना विचारून ठरवली असेल, किंवा 50 मुलांना विचारून ठरवलेली असेल, किंवा 500 मुलांना विचारून ठरवलेली असू शकते. वी हॅव नथिंग टू डू विथ दॅट. ते किती मुलांना घेऊन त्यांनी विचारले त्याचं जे पर्सेंटेज आहे ते आपल्यासाठी इनफ आहे पाय चार्ट तयार करण्यासाठी. सो ऑन द सेम वे किंवा अगदी त्याच पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करणार. म्हणजे दिलेले 2 कॉलम घेतले, सेकंड कॉलमची टोटल पास 100% आलेली आहे. आणि पुन्हा याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन्स केलं. मेजर ऑफ द सेंट्रल अँगल म्हणजे अँगल ऑफ द कॉम्पोनंट, ते 25/100 गुणिले 360. 25 म्हणजे व्हॅनिलाची व्हॅल्यू, 100 म्हणजे टोटल व्हॅल्यू इंटू 360. 90 डिग्री, 54 डिग्री, 36 डिग्रीज, 108 डिग्रीज अँड 72 डिग्रीज असे आपल्याला कॅल्क्युलेशन्स त्या ठिकाणी मिळाले. ओके, सो इट इज डन लाईक दिस. म्हणजे एका वर्तुळाचा हा जो भाग आहे तो अशा पद्धतीने डिनोट करून, म्हणजे तो वेगवेगळ्या सेक्टरमध्ये मांडलेला आहे पहा. आणि त्या मांडलेल्या भागामध्ये आपल्याला तो पाय चार्ट तशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करता येतो. तुमच्याकडे असलेल्या कोनमापकाच्या सहाय्याने एका हॉरिझॉन्टल रेडियसला सुरुवात करायची आणि तिथून ते अँगल्स मोजत जायचं आणि त्याच्यानुसार त्याचे सेक्टर्स तयार करायचे. आता या ठिकाणी तुमच्यासाठी मी एक होमवर्क तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत म्हणजे ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्या डायग्रॅम्स आपण बघणार आहोत. एक पाय चार्ट, त्यानंतर एक सिंपल बार डायग्रॅम. या 2 डायग्रॅम आहेत आपल्या सिलेबसमध्ये. तर त्याच्यावरती मी एक होमवर्क तयार केलेला आहे, असाइनमेंट सीट तयार केलेला आहे. ते मी या तुमच्या ग्रुपवरती अपलोड करणार आहे आणि ते तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा.
तुम्हाला त्याच्यामध्ये काही शंका असतील तर यू कॅन आस्क मी. जसं की तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा तुम्ही या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये त्याचा उल्लेख करू शकता. पण हे प्रॉब्लेम तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला, त्याचा सराव केला तर ते तुमच्या लवकर लक्षात येईल. ओके, सो बिफोर I wind up my lecture, let me recap what we have discussed today. We have discussed diagrammatic representation of the data. आता डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा म्हणजे काय, तर रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा बाय मीन्स ऑफ अ डायग्रॅम. तर डायग्रॅमचे खूप सारे फायदे असू शकतात, म्हणजे ज्यांना काही वाचता येत नाही पण ते डायग्रॅमच्या मदतीने समजावून घेऊ शकतात. तर अशाच प्रकारची एक डायग्रॅम आहे, ती म्हणजे पाय डायग्रॅम किंवा पाय चार्ट ज्याला म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये डेटा व्हॅल्यूज आहेत, त्याचे कॉम्पोनंट्स कमी असतात. अशा डेटा व्हॅल्यूजची रिप्रेझेंटेशन आपल्याला पाय डायग्रामच्या मदतीने करता येऊ शकतं. आणि ते कशा पद्धतीने करतो आपण, तर सर्कल डिवायडेड इंटू डिफरंट सेक्टर्स. आता ह्या प्रत्येक सेक्टरचा अँगल कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा, तर त्याचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. सो वी हॅव सीन व्हॉट इज पाय डायग्राम, त्याचे डेफिनेशन, देन हाऊ टू कन्स्ट्रक्ट पाय डायग्राम. त्याच्यामध्ये त्याच्या स्टेप्स आहेत, 4 स्टेप्स. सो स्टेप्स इन द कन्स्ट्रक्शन ऑफ पाय डायग्राम ते आपण पाहिलं. त्यानंतर वी हॅव सीन 2 न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स, ज्याच्यामध्ये आपण पाय डायग्राम कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करू शकतो. आणि या स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला पाय डायग्राम कन्स्ट्रक्ट करता येऊ शकतो. ओके, सो आय थिंक पाय डायग्राम तुमच्या लक्षात आला असेल. तर आज आपण इथंच थांबूया. तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही त्या निश्चित विचारा, व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये टाका, त्या माझ्या लक्षात येतील. किंवा व्हॉट्सअपच्या मदतीने तुम्ही त्या सेंड करू शकता, किंवा टेलिग्राम ग्रुप जो आहे विद्यार्थ्यांसाठी, अर्थात इट इज नॉट ओपन टू यू, बट यू कॅन सेंड मी युअर क्युरीज ऑन माय व्हॉट्सअप नंबर आणि आपण त्या डिस्कस करू शकतो. सो थँक यू फॉर पेशंटली लिसनिंग माय लेक्चर. थँक यू.